काँग्रेसच्याकडं 15 वर्ष या महापालिकेची सत्ता आहे. एक साधं पब्लिक टॉयलेट अख्ख्या कोल्हापूर शहरामध्ये काँग्रेस बनवू शकलेलं नाही. हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की काँग्रेसचे नेते एवढी महत्वाकांक्षी योजना, महिलांना आधार देणारी, महिलांच्या अर्थकारणाला बळ देणारी लाडकी बहीण योजना आज सुरू झालेली नाही, गेले 2 वर्षही सुरू आहे. वेळेवर हप्ता येतो. काँग्रेसनं निवडणूक आयोगाला अशा पद्धतीनं विरोध करणं की पत्र देणं की हप्ता देऊ नका, हे म्हणजे मला वाटते महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांना राज्यभर हद्दपार करतील असा हा त्यांचा प्रयत्न असं मला वाटतं. कोल्हापुरात महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा अंतिम टप्प्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा मिसळ कट्टा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोल्हापूरकरांची ते मिसळ कट्टा या कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. कोल्हापूरचे प्रश्न जाणून घेणार आहेत आणि या कार्यक्रमात सगळं आयोजन आहे ते खासदार धनंजय महाडिक यांनी केलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल साहेब, मिसळ कट्टा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. महापालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आहेत. 3 दिवसावर निवडणूक आहे. पारंपरिक पद्धतीच्या प्रचाराला फाटा देत मोठी सभा, रॅली, रोड शो हे सगळं वगळून मिसळ कट्टा, आता कोल्हापूर मिसळ म्हणजे जगप्रसिद्ध आहे. झणझणीत मिसळ म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि मिसळ कट्टा नावाच्या या कार्यक्रमामध्ये, टॉक शोमध्ये कोल्हापूर संदर्भातल्या लोकांच्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना इथं वाचा फोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि मुख्यमंत्री महोदयांची महाराष्ट्र शासनाची कोल्हापूर प्रती काय कल्पना आहे किंवा काय प्रकल्प पुढे येणार आहेत या संदर्भात हा टॉक शो होणार आहे. मिसळ कट्टा एवढ्यासाठी की लोकांना इझिली कनेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा सगळा शहरभर कार्यक्रम राबवतोय. या दालनामध्ये आता एक 1200 ते 1500 ओपिनियन मेकर्स, मोठे इंडस्ट्रियलिस्ट, उद्योजक, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट असे लोक इथं निमंत्रित केलेले आहेत. आणि शहरभरामध्ये 40 ठिकाणी स्क्रीन्स लावून, आणि आज ज्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षा मुख्यमंत्री महोदयांच्याकडून आहेत, शब्दाला जागणारा नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांची प्रचिती आहे. अनेक वेळा त्यांनी शब्द पाळलेले आहेत. कोल्हापूरचा टोल हद्दपार करतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं, तो टोल त्यांनी घालवला. कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर करतो म्हणून सांगितलं होतं, तो सर्किट बेंच आलेला आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत. आजच्या या कार्यक्रमानंतर खूप मोठा इम्पॅक्ट कोल्हापूरच्या मतदारांवर होईल आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना त्याचा फायदा होईल. तर प्रचाराचा अंतिम टप्प्यात आलेला आहे. कशा प्रकारे तुम्ही आता प्रचाराला आघाडीवर आहात, कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतो? हे पहा, आमच्या विरोधामध्ये काँग्रेस ही निवडणूक लढवत आहे. काँग्रेसच्याकडं 15 वर्ष या महापालिकेची सत्ता आहे. एक साधं पब्लिक टॉयलेट अख्ख्या कोल्हापूर शहरामध्ये काँग्रेस बनवू शकलेलं नाही, हे कोल्हापूरकडचे लोक जाणतात. आम्ही महायुतीचे सगळे कार्यकर्ते एकत्रित मिळून, मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, आम्ही लोकांच्या समोर जाऊन प्रचाराच्या माध्यमातून, सभेच्या माध्यमातून आम्ही विश्वास दिलेला आहे की विकास फक्त सत्तेवर असणारे सत्ताधारी लोक करू शकतील. आणि महायुतीकडे सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, केंद्रात आमची सत्ता आहे, जिल्ह्यामध्ये 10च्या 10 आमदार महायुतीचे आहेत विधानसभेचे. त्यामुळे काँग्रेस काही जर आपल्याला कल्पना अशा देत असतील की आम्ही विकास करू, तर त्या कल्पना त्यांच्या चुकीच्या आहेत, फसव्या आहेत. हे आम्ही लोकांपर्यंत पटवून दिलेलं आहे आणि लोक आता आमच्या पाठीशी अतिशय उत्साहानं आमच्या पाठीशी आहेत. तर स्थानिक नेत्यामध्ये आत्मविश्वास नसेल किंवा वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या विश्वास नसेल, त्यामुळे राज्यातील नेते महायुतीला आणायला होते असे टीका देखील. पहा, हे राज्यकर्ते जे आहेत, मुख्यमंत्री फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, कार्यकर्त्यांना जपणारे नेते आहेत. आपल्या कार्यकर्त्यांनी गेले 10 वर्ष या निवडणुकीची तयारी केलेली आहे. ते कष्ट करतायत, राबतायत आणि त्यांच्या प्रचारासाठी येणं हे ते स्वतःचं कर्तव्य समजतात, म्हणून ते आज या ठिकाणी येत आहेत. यामध्ये कुठलाही कमीपणा असायचं कारण नाही. आणि दुसरी यामागची कल्पना अशी आहे की महापालिकेच्या बजेटवर शहराचा विकास होऊ शकत नाही. तुम्हाला त्यासाठी राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा निधी आवश्यकच आहे. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी करणं म्हणजे काँग्रेसनं स्वतःची हार कबूल केलेली असं वाटायला लागले मला. खरंच लाडकी बहीण ही विधानसभेत चांगल्या प्रकारे चेंज मेकर ठरली आणि आता त्याच बाबतीत काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले. हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की काँग्रेसचे नेते एवढी महत्वाकांक्षी योजना, महिलांना आधार देणारी, महिलांच्या अर्थकारणाला बळ देणारी लाडकी बहीण योजना आज सुरू झालेली नाही, गेले 2 वर्षही सुरू आहे. वेळेवर हप्ता येतोय. विधानसभेच्या निवडणुकीवेळी सुद्धा काँग्रेसनं असाच अपप्रचार केला होता. ही फसवी योजना आहे, निवडणुकीपुरती आहे, निवडणुकीनंतर बंद होणार. परंतु अव्याहतपणे ही चालू आहे. आणि आत्ता सुद्धा संक्रांतीच्या सणावर महिलांच्या घरामध्ये काहीतरी गोडधोड, मुलाबाळांना काहीतरी करायचं या दृष्टिकोनातून हा हप्ता देत असताना काँग्रेसनं निवडणूक आयोगाला अशा पद्धतीनं विरोध करणं की पत्र देणं की हे हप्ता देऊ नका, हे म्हणजे मला वाटते महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांना राज्यभर हद्दपार करतील असा हा त्यांचा प्रयत्न असं मला वाटतं. खरं तर मी माझ्या मुलाला उमेदवार दिलेला नाही,
आणि अर्ज भरून मागा घेतला नाही अशी टीका देखील सतीश पाटलांनी केली. कृष्णराज महाडिक हा फक्त माझा मुलगा नाही, तो एक होतकरू विजनरी युवक आहे. त्यांनी त्याची स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. महाराष्ट्रभर तो प्रसिद्ध आहे. धनंजय महाडिकांचा मुलगा म्हणून नाही, तर तो स्वतःच्या कर्तृत्वानं सगळ्या महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. आता त्याच्या कर्तृत्वामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, पण पक्षाचा आदेश सूचना आल्यामुळे थांबण्याचा आम्ही निर्णय घेतला. परंतु सतेज पाटलांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे किती योग्य आहे? त्यांनी स्वतःच्या पुतण्याला उभा केलं नव्हतं का? घराणेशाहीचं जर ते उल्लेख करत असतील, ते पण आमदार होते, आता ते पराभूत झाले. त्यांचे वडील विधानसभेला उभारलेले होते. आणि काँग्रेसचं काय आहे म्हणजे काँग्रेसचे तुम्ही बघा, त्यांची परंपरा सोनियाजी असतील, राहुलजी असतील, त्यानंतर प्रियांका जी असतील, तिघच्या तिघं आता लोकसभेत राज्यसभेमध्ये आहेत. त्यामुळे तिन्ही घराणेशाहीबद्दल बोलणं हे हास्यास्पद आहे असं मला वाटतं. मी कोल्हापूरसाठी काय करणार हे प्रचार सभेत सांगतो, मात्र तुमच्याकडून फक्त सतीश पाटील टार्गेट होतात असं देखील सतीश पाटील. आम्हाला त्यांना टार्गेट करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे. कोल्हापूरकरांनी त्यांचा क्रूर चेहरा विधानसभेच्या वेळेस आणि या 15 वर्षाच्या महापालिकेच्या सत्तेच्या वेळेस पाहिलेला आहे. भ्रष्टाचारानं त्यांचे हात बरबटलेले आहेत. कुठलाही प्रकल्प ते आणू शकलेले नाहीत आणि त्यांची जी कार्यप्रणाली आहे ती आता कोल्हापूरकरांना समजून चुकलेली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. आम्ही फक्त विकास कोल्हापूरसाठी, कोल्हापूरच्या विस्तारासाठी, कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंच आल्यामुळे येणाऱ्या भाविक नागरिकांसाठी, महालक्ष्मीला येणाऱ्या भाविकांसाठी, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी कोल्हापूरचा विस्तार वाढ झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातल्या कल्पना आम्ही लोकांच्या समोर मांडतोय. शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, रिंग रोड झाले पाहिजेत, फ्लायओव्हर झाले पाहिजेत, विमानतळाचा विस्तार झाला पाहिजे, रेल्वे सुविधा निर्माण व्हायला पाहिजेत, IT पार्क आलं पाहिजे. या सगळ्या कल्पना आम्ही लोकांच्या समोर मांडतोय आणि स्वच्छ मुबलक पाणीसुद्धा कोल्हापूरकरांना ते देऊ शकलेले नाहीत, ते सुद्धा देण्याचा आम्ही शब्द आणि वचन आता कोल्हापूरकरांना देतो आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. अशी परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे बंटी पाटील म्हणतात की मरेपर्यंत मी काँग्रेसमध्ये होतो, अशी देखील जेव्हा केव्हा कोल्हापूरच्या राजकारणात इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक ओळ जरी असली तर माझ्या तरी भरपूर आहे. हे भविष्यकाळ ठरवेल. आज त्यांनी एवढ्या लवकर अशा पद्धतीचं स्टेटमेंट देणं हे बालिशपणाचं स्टेटमेंट असं मला वाटतं. काय वाटतंय नेमकं काय वाटतंय? नाही हे पहा, काँग्रेसला कुठल्याही पद्धतीचं भवितव्य नाही आहे. आज ज्या पद्धतीनं देशभरातले काँग्रेसचे लोक पक्ष सोडून वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कारण का? कारण प्रत्येकाला आपलं काहीतरी भवितव्य आणि भविष्य असतंय. राजकारणामध्ये असेल, समाजकारण करायचं असेल, त्यासाठी सत्तेची जोड असणं आवश्यक असते. आता 15 वर्षे काँग्रेसची सत्ता, 10 वर्ष 11 वर्ष झालं देशात काँग्रेसची सत्ता नाही, पुढे 10-20 वर्षे येण्याची शक्यता नाही आहे. तर अशा वेळेस ते काय निर्णय घेतील हे काळ ठरवेल. वेगळा निर्णय घेऊ शकतील काय सल्ला असणार? मी आज सांगू शकत नाही. धन्यवाद. तर आपण बघितलं की कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व आहे आणि येणाऱ्या आता महापालिका निवडणुकीत 15 तारखेला मतदान आहे आणि कोल्हापुरात महायुतीला चांगल्या प्रकारे भरघोस यश हे मिळेल आणि त्याच बाबतीत आज मुख्यमंत्री कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलेलं आहे. यावेळी सतीश पाटलांनी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.